शेतमालाला हमीभाव मिळत नाही म्हणून शेतकरी हवालदिल आहे। मात्र नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील ब्रह्मणपुरीच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी गट स्थापन करून दराचा प्रश्न सोडवलाय। 40 शेतकऱ्यांनी गट स्थापन करून निर्यातक्षम केळी पिकवली आहेत। शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी सुलवाडे परिसरात केळीची लागवड केली जाते। पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने घडांचं वजन कमी भरत होतं। त्यानंतर एकत्र येत शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने केळी लागवडीचा निर्णय घेतला। G9 जातीच्या रोपांची लागवड 7 बाय 5 फूट अंतरावर केली आहे। योग्य प्रकारच्या खतांचं नियोजन केल्याने घडाचं वजन 30 किलो पर्यंत भरलंय। 13 ते 14 रुपयाचं एक रोप पडलं आणि लागवड 7 बाय 5 वर केली। लागवड केल्यानंतर एक महिनाभरपर्यंत आम्ही त्याला फारच काळजी घेतली। ऊन फार होतं। एप्रिलमध्ये लागण केल्यामुळे ते उन्हाचं कसं मेंटेन करायचं ते आम्ही केलं। पाणीचं मेंटेन केलं, खत आणि स्प्रे वगैरे केले। त्याच्यानंतर मोठं झाल्यानंतर खताचे तिचे 3 ते 4 डोस घेतले आणि ड्रीपमधनं पण खत दिलं आणि 2 लॅटरल टाकल्या। खताचे सगळे डोसेस मेंटेन असं केलं की 8-8 दिवसात खत द्यायला पाहिजे। आणि हिवाळ्यात घडाला स्कॉर्चिंग नको यायला म्हणून आम्ही त्याला स्कर्टिंग बॅग लावल्या आणि स्कर्टिंग बॅग लावायच्या अगोदर आम्ही घडावर बंच स्प्रे घेतला। बंच स्प्रे याच्यासाठी की काही जीव जंतू त्या केळींना अपाय नको करायला म्हणून। 40 शेतकऱ्यांनी नरोत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत आधुनिकतेची कास धरली आहे। केळी विक्रीसाठी कंपन्यांची करार केलाय। शेतकऱ्यांना प्रति झाड 60 रुपये खर्च आलाय। शेतकऱ्यांना 250 रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे। एका याला गडाला जवळजवळ 60 ते 70 रुपये खर्च आम्ही आतापर्यंत केला, पण आम्हाला अपेक्षित उत्पन्न आहे की 200-250 रुपये मिळेल। चांगलं उत्पन्न मिळेल असं आम्हाला अपेक्षा आहे। एक्सपोर्ट कंपनी त्याच्या आणि आमच्या संयुक्त कराराने आज ग्रँड9 जातीची एक्सपोर्टची हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे। तो माल इराण, दुबईला जातो आहे। केळीची तोडणी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येते। तोडणीनंतर प्रतवारी केली जाते। बुरशीनाशकांमध्ये केळीला बुडवून ड्राय केले जातात। त्यानंतर केळी पॅकिंग करून मुंबईला निर्यातीसाठी पाठवण्यात येते। आजपासून 1 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर त्यावेळेस म्हणजे शेतकरी रोपं लावायचा टिश्यूचे रोपं लावल्यानंतर मध्ये जी आंतरमशागत करायच्या, आंतरमशागत केल्यानंतर जी पीक जेव्हा बाहेर यायचं हार्वेस्टिंगसाठी आल्यानंतर या भागात म्हणजे जे व्यापारी होते त्यांची मनमानी चालत होती। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक्सपोर्ट ही संकल्पना राबवली गेली या भागात। शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाची वाट न पाहता गट स्थापन केलाय। गट केल्यानं बाजारपेठेची समस्या सुटली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी गट स्थापन करून शेती करणं गरजेचं आहे। जितेंद्र बैसाणे, साम टीव्ही, नंदुरबार।